हे घ्या, बघून घ्या. 10 दिवसांमध्ये तुम्हाला 4 टाउन व्हिजिट करायला मिळतील. शिवाय सिमला, नैनिताल, ऋषिकेश इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. मंदिरं, स्काय डायव्हिंग, साईट सीइंग अशा बऱ्याच गोष्टी करायला मिळतील. आणि वेळेचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या हातात अगदी पुरेसा वेळ असणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी 2-2, अडीच दिवस तुम्ही राहणार आहात. त्यामुळे अगदी प्रवास इथे प्रवासच चालू आहे असंही होणार नाही. तुमची ट्रिप खूप कम्फर्टेबल असेल ह्याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. चांगला प्लॅन आहे. वाव, कशी वाटली? काय मस्त जागा आहे रे. हे मला वाटलं नव्हतं हा, मुंबईत सुद्धा इतके छान रेस्टॉरंट असतील. अरे मुंबई आता खूप बदलली आहे. खूप नवीन नवीन जागा आल्या त्याच्यातलीच एक. चालेल, चला कशी आपण वाटते? एक मस्त आपण एक सेल्फी काढूया. अरे किमया, बास ना आता बास सेल्फी. काय, तू आता अख्खा तू- प्रवास तेच करत आली नाही नाही, आता तेच बास ना. करायचं. स्माइल कर लवकर. नॉट आता बॅड. तू तुझं कर. अरे रील्स काय पूर्ण स्पेस बघून ये. आहे? जा. तुम्ही ते ब्रोशर एकदा चेक करून घ्या. मी आलेच आहे. तुम्ही इथे? तुम्ही इथे कसे काय? अहो किमयाला घेऊन जायचं होतं. या जागेचं खूप कौतुक ऐकलं होतं. म्हटलं चला तिला इथे घेऊन येऊया. आणि तुम्ही इथे अचानक आमच्या बरोबर न येता तुम्ही इथे कशा काय? ते क्लायंट बरोबर मीटिंग होती माझी. म्हणजे त्यांचं ऑफिस इथे जवळपास आहे तर मग त्यांना भेटायला इथे आलेले. ते पण इथेच नेमकं. योगायोग बघा, शेवटी भेटणारे भेटतातच, हो की नाही? आणि असंही आपण एकत्र रेस्टॉरंटमध्ये फार जात नाही का? नाही. नाही, कुठे? कसे जाणार? माझ्या खाण्याचे सगळे चोचले तुम्ही घरीच पुरवता, बाहेर कसं जाणार? पण आपण लग्नाच्या आधी एकदा गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये. आठवलं. हा, तिथे नाही का त्या वेटरला ग्लास धुवून गरम पाण्यातनं चिमट्यातनं आणायला लावले होते. तुम्हाला आता हे सगळं इथे सांगायचंय का मला? अहो, काय विचित्र वाटलं होतं. फक्त ते जेवणावर सॅनिटायझर मारायचा ठेवला होता. बस की आता. आणि तुम्ही मला खूप शिष्ट वाटला होता. बट वी हॅव कम अ लॉंग वे. येस, वी हॅव. धक्का लागला असता आता. अरे स्वानंदी, तू इथे? तुला माहित होतं आम्ही इथे येणार होते? पण सॅमनी मला सांगितलं नाही. अरे त्यांच्या ऑफिसची मीटिंग पण नेमकी इथेच ठरली म्हणून ते आले. अच्छा. ओके सॅम, चल ना आपण पण बसूया कुठेतरी. मी आहे इथेच. चल 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 इथे बसूया. हा थांब चालेल. थांब थांब, एक मिनिट थांब. काय? बसायच्या आधी आपण इथं सेल्फी. आहे बास ना किमया. आता तुला कंटाळा येत नाही का सतत सेल्फी काढायचा? नाही येत. लहान आहेस का तू आता? पिंट्या, चला आता बसा. हा छान आलेत रे आपले फोटो. चल ना सेल्फी काढूया. ही लवकर. किमया ऐक ना, ते आता सेल्फी तुझे फोटो काढणं बस ना आता. कंटाळला काहीतरी बोल ना. काय यार, शी असं बोर का झालायस तू एकदम? जाऊ दे, मी माझंच काढते. हा शिमलाचा स्टे जरा वाढवता येईल का? शिमलाचा स्टे थोडं वाढवता येईल का? हो, ऑफकोर्स वाढवता येईल. अगदीच तुम्हाला हवं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील. डोंट वरी. असं कसं यार, लंडन मध्ये हा प्रॉब्लेम कधीच नाही आलाय मला. एक मिनिट. काय यार, शी काय ऑर्डर करू? अरे ठीक आहे तू एखादं बेवरेज ऑर्डर कर नाही, ना. किती तुला बोर हॉटेल आहेस. काय झालं? अगं बघ ना, ह्यांच्या मेन्यू मध्ये ग्लुटेन फ्री ऑप्शन्सच नाहीयेत. पण जागा चांगली आहे ना. आणि स्वानंदी मॅडम त्यांची मीटिंग संपून जॉईन होतील आपल्याला. आपण तोपर्यंत गप्पा मारूया. नाही यार, जाम बोर झाला मला आता. मला नाही आवडली ही जागा. चल आपण दुसरीकडे जाऊया. चल. हे आलं ना आता. नाही, अजून नको. दुसरीकडे कुठे? चल दुसरीकडे जाऊया. हे खूप बोर जागा आहे. चल स्वानंदी, आपण घरी भेटू ना. चल यार, सॉरी चल. स्वानंदी मॅडम. हा चल. थँक्यू सो मच देवा. आज तू माझ्या रोजचं स्वप्न पूर्ण केलंस. थँक्यू. त्याला फंडिंग मिळवून दिलंस. थँक्यू सो मच.
अधिरा, खरं तर तुला थँक्यू. अगं तू नसतीस तर मग हे प्रेझेंटेशन इतकं चांगलं होऊच नसतं शकलं. मॅडम व्हॉट, मी काहीच नाही केलं रे, मी फक्त तुला सपोर्ट केलाय, दॅट्स इट. तेवढंच नाहीये अधिरा, तुझ्या बोलण्यात ना एक नॅचरल चार्म आहे. असं एकदम इझिली फ्लो मध्ये बोलून जातेस ग, आणि किती छान बोलतेस तू, विदाउट फंबल्स. आज बघितलं ना, तू बोलताना ना सगळे मन लावून ऐकत होते, इन्क्लुडिंग मी. तेव्हा ना मला माझ्या ह्या हुशार बायकोचा खूप जास्त अभिमान वाटला, खूप जास्त. रिअली थँक्यू सो मच. बट यू नो व्हॉट, मी हे असं प्रेझेंटेशनचं काम खूप दिवसांनी केलं, त्यामुळे आय रिअली लव्ह डुईंग इट. मलाही खूप मजा आली अरे. हे आम्हाला ते कळत होतं आणि ते दिसत होतं आम्हाला. अगं तुला मजा येते हे ना जाणवत होतं आम्हाला सगळ्यांना तुझ्या प्रेझेंटेशन मधून. यू नो व्हॉट रूप, मला नेहमीच काम करायला आवडायचं, बट आमच्या इकडे असं असतं ना की पिंट्या दादाने एक लेवल सेट केली आहे. ओके, सो कुठलंही काम करायच्या आधी मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. सो समज ते काम त्या स्टँडर्डचं नसेल तर मग नाही करायचं वगैरे असं व्हायचं. आता मला सांग, मी एकदम त्या लेवलपर्यंत कशी पोहोचणार ना. पण लग्नानंतर तू बघतोच आहेस की मला माझ्या कामांकडे फारसं फोकस करून लक्षच देता नाही आलं. नाही कळतंय मला, पण अधिरा तुझ्यात ना ग खूप पोटेन्शियल आहे, आणि आय रिअली फील की तू त्या पोटेन्शियलचा वापर केला पाहिजेस. तूच म्हणतेस ना ते लेट बायगन्स बी बायगन्स, म्हणजे जे झालं ते झालं, ते जाऊ दे ना. पण आता तू पुन्हा असं फुल फ्लेज काम का नाही सुरू करतेस? मला सांग, डोंट यू मिस वर्किंग? Yeah, I mean, I do sometimes. I really do. बघ कर ना परत सुरू. मला सांग अधिरा, तू कसली वाट बघतेस? ट्रस्ट मी, तू खूप छान काम करशील, एकदम असं रॉकिंग काम करशील. Are you sure? मला असं फुल फ्लेज काम करायला जमेल? 100%. विश्वास काय, मला खात्री आहे. अधिरा, तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास, जसं मी तुला काउंट करू शकतो तसं तू सुद्धा मला काउंट करू शकतेस. तू काही करशील ना त्यात मी तुझ्या सोबत आहे. 100-200, अगं मी 1000% सपोर्ट करेन तुला, पण तू तुझं स्वतःचं काहीतरी सुरू कर ना. ओके, मी तुझ्या बोलण्याचा खूप सिरियसली विचार करेन. अँड थँक्यू. Thank you so much for always cheering me up. I love you. I love you too.